नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरचा पराठा। काही घरामध्ये फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतोय आणि लहान मुलं असतात ते फ्लॉवर खात नाही, तर काय करायचं फ्लॉवरचं? तर आपण आज असं सगळ्यांना आवडेल आणि खाऊ वाटेल असं आपण आज फ्लॉवरचा पराठा बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे। याला काही ठिकाणी फुलगोबी पण म्हणतात। या अर्धा किलोमध्ये जवळजवळ 8 ते 10 आपले पराठे होतात। 2 मोठे वाटी गव्हाचं पीठ, छोटी अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, इथे अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। याने थोडे पराठे छान होतात। इथे चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मूठभर चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसूणची मोठाड पेस्ट वाटलेली आहे। इथे लसूण आलं यांचं मोठाड वाटण करून 2 चमचे घेतलेलं आहे। इथे 2 चमचे हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेतलेलं आहे। इथे अर्धा चमचा ओवा, इथे अर्धा चमचा धने मोठाड वाटलेले आहेत आणि 1 लिंबू, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर या फ्लॉवरचे आपल्याला हाताने असे तुकडे करून घ्यायचे आहेत, चाकूने याला नाही कापायचं। आता या फ्लॉवरचे तुकडे आपण गरम पाण्यामध्ये मीठ हळद टाकून 2 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊया आणि पातेले ठेवून घेऊया। या पातेल्यामध्ये आपल्याला हे फ्लॉवरचे तुकडे बुडतील एवढे पाणी टाकून घ्यायचं आहे। जवळजवळ 1.5 तांबे आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया, म्हणजे अर्धा चमचाच मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये फ्लॉवरचे तुकडे टाकून घेऊया। आपण फ्लॉवर धुलेला नाहीये, हे हळदीचं पाणी आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे हे काय ते आपले कीटक वगैरे असेल ते सगळं निघून जातं। हे तुकडे आपण मोठे यासाठी ठेवलेले आहे की आपल्याला नंतर चांगलं खिसता येईल। तर इथे आपला फ्लॉवर शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर एका मोठ्या ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये हे बेसन पीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि ते थोडंसं आपल्याला 2 चिमूट लाल तिखट टाकायचं आहे, त्याने पिठाला चांगली चव येते। आणि अर्धा चमचा गोड तेल टाकून घेऊया। आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। त्याला थोडंसं खालीवर करून घेऊया। त्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊया। पीठ घट्ट मळून घ्यायचं। तर आपले 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून यामधलं पाणी काढून घेऊया। तर आता आपलं इथलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता हे 10 मिनिटे झाकून ठेवूया। त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे किसून घेऊया। आता आपला फ्लॉवर किसून झालेला आहे। आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर त्यातलं पाणी पिळून घेऊया। कॉटनच्या कपड्यावर टाकून आपण त्यातलं पाणी पिळून घेऊया। त्यातलं पाणी पिळून आपण हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण स्टफिंगची तयारी करूया। आता आपण गॅस चालू करून घेऊया, त्यावर एक कढई ठेवून घ्यायची आहे। त्या कढईमध्ये 2 माप तेल टाकून घेऊया। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, यामध्ये
1 चमचा जिरं टाकून घेऊया. आता यामध्ये कांदा टाकूया. कांदा थोडासा परतून घ्यायचा. कांदा थोडासा परतवलेला आहे. त्यामध्ये लसूण अद्रकचं वाटण टाकून घ्यायचं. हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं. हे मोठं वाटलेलं धने टाकून घ्यायचे थोडे आणि थोडंसं हलवून घ्यायचं. फोडणीमध्ये धने मोठे वाटून घेतल्यामुळे छान चव येते. आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची नाही आहे. आपण फ्लावर उकडून घेताना त्यामध्ये हळद टाकलेली आहे. हे चांगलं थोडंसं परतून घेऊया. यामध्ये ओवा रगडून टाकायचा आहे. याने पण फोडणीला छान वास येतो. हे बघा, ओव्याने आपल्या साराला मस्त वास सुटलेला आहे. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला हलवून घेऊया. आता यामध्ये आपलं फ्लावर किसाला टाकून घेऊया. ते चांगलं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि आता चांगले मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही टफिंग करून जर पराठे बनवले तर खूप मस्त लागतात. बघा, आपल्या टफिंगचा पण वास खूप छान येत आहे. 1 मिनिट चांगलं परतून घेऊया. तर आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. आता या ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. आता आपलं हे सारण थंड झालेलं आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. गॅस चालू करून घ्यायचा आहे. तवा ठेवून घेऊया. आपलं पीठ मळून 10 मिनिट झालेले आहेत. आणखी थोडंसं मळून घेऊया. थोडंसं कोरडं पीठ लावून थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. आता आपण मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊया. थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया. आज आपण पारे बनवणार नाही आहे. 2 लाटे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आपली 1 लाटी बनवून झालेली आहे. एवढीच लाटी आपण दुसरी पण बनवून घेऊया. तर आपली दुसरी पण लाटी बनवून झालेली आहे. आता या लाटीवर आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि हे पसरवून घ्यायचं. जर तुम्हाला वाटत असेल जर पातळ सारण झाले तर हे अशा पद्धतीने तुम्ही पराठा बनवू शकता. आता आपले सारण यावर पसरून झालेलं आहे. यावर आता दुसरी लाटी ठेवून घेऊया आणि याच्या कडेने चिकटवून घेऊया. तर यावर थोडंसं पीठ टाकून लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर आपला पराठा लाटून झालेला आहे. ते तवा आपला गरम झालेला आहे. ला तेल लावून घेऊया. आता पराठा तव्यावर टाकून घेऊया.
कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि आता हा पलटून घेऊया. आता या दुसऱ्या बाजूकडून पण तेल लावून घेऊया, पलटून घेऊया. आता आपला पराठा दोन्ही बाजूला कुस्करून झालेला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर हे बघा आपले फ्लॉवरचे पराठे तयार आहेत. हे आपण नुसतेही खाल्ले तरी एकदम छान लागतात आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.